नमस्कार. मी प्राध्यापिका वर्षा पोद्दार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी. आपण आज आधुनिक राजकीय संकल्पनांमधील एक प्रमुख संकल्पना म्हणजे स्त्रीवाद याविषयी प्रस्तुत चर्चेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. स्त्रीवाद हा स्त्रियांसंबंधीचा असा एक अभ्यास आहे की ज्यामध्ये स्त्रियांच्या दृष्टिकोनातून स्त्री जीवनाच्या सर्व परिप्रेक्ष्यांवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप आहे. स्त्रियांसंबंधीतील सर्व समस्या असतील, तिच्याशी संबंधित असलेल्या सर्व बाबी या स्त्रीवादामध्ये अंतर्भूत आहेत. स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांच्या जीवनाशी संबंधित असलेले एक तत्त्वज्ञान आहे, एक जाणीव आहे, स्त्रियांची एक आर्त हाक आहे की जी त्यांनी समाजाला दिलेली आहे. स्त्री पुरुष समानतेसाठी दिलेली ही त्यांची आर्त हाक आहे. स्त्री पुरुष यांच्यातील भेदातून निर्माण होणारी, समाजातील भेदात्मक नियमांमधून निर्माण झालेली एक लिंगभेदाची असमानतेची दरी आणि त्यातून निर्माण झालेला स्त्रियांविषयी प्रश्न असेल, स्त्रियांना दिली जाणारी दुय्यमत्वाची वागणूक असेल किंवा पुरुषांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्वच क्षेत्रांवरील निर्माण झालेलं वर्चस्व असू दे आणि सर्व अत्याचार, अन्यायाविरुद्ध स्त्रियांनी केलेला संघटनात्मक प्रतिवाद म्हणजे स्त्रीवाद आहे. प्रस्तुत चर्चेमध्ये आपण स्त्रीवादाचा अर्थ नेमका कसा, स्त्रीवादाच्या निश्चितपणे काही विचारवंतांनी केलेल्या व्याख्या, स्त्रीवादाचा विकास, स्त्रीवादाचा उगम, मग इंग्लंडमधील उगम असेल, अमेरिकेमधील असेल, फ्रान्समधील स्त्री हक्क चळवळ असेल, तसेच भारतामधील स्त्री हक्क चळवळ असेल, पश्चिम युरोप खंडातील स्त्री हक्क चळवळ असेल, या सर्वांचा आपण आढावा घेणार आहोत. फेमिनिझम अर्थात स्त्रीवाद. फेमिनिझम हा इंग्रजी शब्द आणि याची उत्पत्ती लॅटिन भाषेतील फेमिना या शब्दापासून झालेली आहे. फेमिना या शब्दाचा अर्थ स्त्री असा असून हॅव्हिंग अ क्वालिटी ऑफ फिमेल्स या अर्थाने, स्त्रियांचे गुण या अर्थाने तो शब्द वापरला जातो. अर्थात स्त्रियांचे गुण म्हणजे सुंदरता, सरलता, ममता, सहनशीलता हे सर्व गुण असणारी व्यक्ती म्हणजे स्त्री होय. फेमिनिझम या शब्दाची मूळ उत्पत्ती पाहत असताना हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला तर एलिस रॉसी या स्त्रीवादी विदुषीनं 1895 साली द ऑथेनियम या नियतकालिकामध्ये ग्रंथ परीक्षण करत असताना सर्वप्रथम फेमिनिझम हा शब्द वापरला आणि त्यानंतर तो सर्वत्र रूढ झालेला आपल्याला दिसून येईल. स्त्रीवादाचा अधिक अर्थ जाणून घेत असताना स्त्रीवादाच्या काही व्याख्या ज्या अनेक विचारवंतांनी केलेल्या आहेत त्याच्याकडे आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागेल. विद्युत भागवत यांच्या मते स्त्रीवाद ही संकल्पना स्त्रियांच्या समस्यांसंबंधीची सर्वसमावेशक अशी मांडणी आहे. अर्थात स्त्रीच्या समस्या नेमक्या कोणत्या समस्या आहेत तर स्त्रीची सगळ्यात पहिली आणि मोठी समस्या म्हणजे ती स्त्री आहे, ही त्याची सर्वात मोठी समस्या आहे असे मी म्हणेन. कारण या एकाच कारणास्तव स्त्री आणि पुरुष या लिंगभेदामुळे सर्वप्रथम स्त्रीकडे एक वस्तू, एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहिलं गेलं आणि तिथून स्त्रीवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला सुरुवात झालेली आहे. ही तिची सगळ्यात मोठी समस्या आहे. त्याचबरोबरीनं सार्वजनिक क्षेत्रामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये तिला सहभागाची संधी नाकारणं ही एक मोठी समस्या आहे. आर्थिक बाबतीमध्ये पुरुषावर तिचं असलेलं परावलंबित्व ही एक मोठी समस्या आहे. मान सन्मानाच्या ठिकाणी तिला गेलेलं दुय्यम स्थान ही एक मोठी समस्या आहे. स्त्रीवाद ही संकल्पना अशा सगळ्या समस्यांची एक सर्वसमावेशक मांडणी आहे असंच विद्युत भागवत यांचं मत आहे.
यानंतर डेल्मर यांनी सुद्धा स्त्रीवादाची संकल्पना स्पष्ट करताना असं म्हटलेलं आहे की स्त्री पुरुष या संबंधातील परस्पर विरोधात स्त्रीवादी चळवळ निर्माण झालेली आहे. आपल्यावर होणाऱ्या जुलमाविरुद्ध स्त्रीनं केलेला प्रतिवाद म्हणजे स्त्रीवाद होय. स्त्री पुरुष संबंधातील परस्पर विरोध मगाशी सांगितल्याप्रमाणेच स्त्री ही निसर्गतःच थोडीशी नाजूक, याशिवाय गर्भधारणेच्या काळामध्ये तिचं वाढलेलं परावलंबित्व आणि यातून निर्माण झालेली असहायता, या सगळ्या गोष्टींमधून स्त्री पुरुष भिन्नत्व हे अधिकाधिक प्राकर्षाने जाणवू लागले. आणि त्याचमुळे स्त्रियांचं लज्जारक्षण आणि स्त्री किंवा स्त्रियांची अब्रू ही एका काचेच्या भांड्याप्रमाणे आहे असं आपण जे म्हणतो ते अगदी यथार्थच आहे. कारण जसा पुरुष रात्री अपरात्री सहजासहजी कुठेही वावरू शकतो, त्याप्रमाणे स्त्रीला अजून देखील रात्री अपरात्री कुठेही वावरण्याचं स्वारस्य नाही, किंबहुना तिच्यामध्ये ते धाडस करण्यास ती दजावू शकत नाही. कारण स्त्रियांची अब्रू याच्यामागे आड येत असते आणि ती अब्रूला नेहमी जपत असते. स्त्रियांवर होणाऱ्या अनन्वित अत्याचारापाठीमागे ही एक गोष्ट, जी लिंगभेदातली दरी आहे, ती एक गोष्ट प्रामुख्याने कारणीभूत आहे. आणि स्त्री पुरुष संबंधांमध्ये पुरुष हा स्त्रीला नेहमी दुय्यम भूमिकेतून पाहत असतो. ती आपल्या बरोबरीनेच एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे आणि जसे आपल्याला सर्व अधिकार आहेत तसे स्त्रीला देखील सर्व अधिकार आहेत ही जाणीव तो विसरत असतो. आणि त्यातून ज्या काही समस्या निर्माण होतात, त्यातून जे काही स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होतात, त्याविषयी स्त्रीवादानं मांडणी केलेली आहे. ज्या वेळेला स्त्रियांना आपल्यावर होणाऱ्या या अन्यायाची जाणीव व्हायला लागते आणि तेव्हा त्या प्रतिकार करण्यासाठी आवाज उठवतात, त्यावेळेला खऱ्या अर्थाने स्त्रीवाद जन्माला येतो. या अर्थानंच डेल्मर यांनी स्त्रीनं केलेला प्रतिवाद म्हणजे स्त्रीवाद होय अशा प्रकारच्या व्याख्येचा आपल्या स्पष्टीकरणामध्ये अंतर्भाव केलेला आहे. नंतरची व्याख्या आहे ती म्हणजे विद्यापाळ यांची. विद्यापाळ म्हणतात की स्त्रीवर ती केवळ एक स्त्री आहे म्हणून लादलेल्या बंधनांपासून स्त्रियांची मुक्ती करणं म्हणजे स्त्रीवाद होय. निसर्गानं निर्माण करत असताना स्त्री आणि पुरुष या दोन जाती निर्माण केल्या. निसर्गचक्र, सजीव चक्र हे चालू राहावं याच्यासाठी ह्या दोन जाती आवश्यक आहेत. रथाला ज्याप्रमाणे दोन चाकं असतात आणि त्याच्याशिवाय रथ पुढे जाऊ शकत नाही, जरी त्यामधील एक चाक उलमडून पडलं तरीही रथ पुढे ओढला जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे निसर्गचक्राची ही दोन चाकं आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष. किंबहुना पुरुषांना या बाबतीमध्ये स्त्रीविषयक जी जाणीव आहे ती होण्यास आजही अवकाश होतोय. याचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असणारी वरचढ प्रवृत्ती. स्त्रीवर ती स्त्री आहे, ती नाजूक आहे, ती असहाय आहे, त्यामुळे तिनं घराबाहेर पडून काम करणं चुकीचं आहे. स्त्रियांना मुळातच बुद्धी अल्प असते, त्यामुळे तिने चार चौघामध्ये बोलणं हा देखील गुन्हा आहे. अशा प्रकारच्या पारंपरिक बंधनं जी तिच्यावर लादली गेली, त्या सगळ्या बंधनांपासून स्त्रीची मुक्तता म्हणजे स्त्रीवाद आहे. खरं तर स्त्री ही कोणत्याच बाबतीमध्ये कमी नाही. पुरुषांच्या बरोबरीने तिला बुद्धिमत्ता आहे, पुरुषांच्या बरोबरीने ती कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करू शकते. आज आपण अनेक उदाहरणांच्या सहाय्याने सांगू शकतो की आज स्त्रिया वैमानिक आहेत, आज स्त्रिया नौदलामध्ये काम करत आहेत, लष्करामध्ये काम करत आहेत, आज स्त्रिया वेगवेगळ्या जाहिरातींच्या प्रमुख ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. एक स्त्री जी आज अर्थमंत्री म्हणून काम पाहते. इतिहासात आपण डोकावून पाहिलं तर इंदिरा गांधींसारखी एक स्त्री सक्षम पंतप्रधान म्हणून जिनं काम पाहिलं, राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांनी काम पाहिलं,
कल्पना चावलाने अंतराळवीर होऊन अंतराळामध्ये उडी घेतली. यासारख्या अनेक स्त्रिया आहेत की ज्यांनी आपलं कौशल्य सिद्ध केलेलं आहे, किंबहुना आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. तरी देखील आज आपण भक्कमपणे असं म्हणू शकत नाही की आज स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने समसमान स्थान आहे. आणि त्यामुळं स्त्रीवाद हा जसा पूर्वीच्या काळी आवश्यक होता तसा तो आज आधुनिक कालखंडातही 21व्या शतकातही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आजही स्त्रिया या अन्याय आणि अत्याचाराला बळी पडत चाललेल्या आहेत. आणि म्हणूनच आपण स्त्रीवाद ह्या संकल्पनेची निवड केली आहे. याबरोबरीनेच स्टॅनली लीज आणि सेवाईज या विचारवंतांनी सुद्धा डिक्शनरी ऑफ वुमेन स्टडीज या ग्रंथामध्ये स्त्री अभ्यासाची संज्ञा अशी केलेली आहे की ज्या साहित्यामध्ये स्त्रियांची समानता आणि त्यांचा विकास या संबंधीचा अभ्यास केला जातो त्यास स्त्रीवाद असे म्हणतात. स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या बाबतीमध्ये जशी पौरात्य राष्ट्रही पुढे आहेत त्याचप्रमाणे पाश्चिमात्य राष्ट्रातही हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की तिथंही स्त्रीला दुय्यमत्वाचीच वागणूक दिली जाते. आणि त्यामुळे स्टॅनली लीज आणि सेवाईज यांनी आपल्या डिक्शनरी ऑफ वुमेन स्टडीज या ग्रंथामध्ये असं म्हटलेलंच आहे की जे साहित्य स्त्रियांची समानता आणि त्यांचा विकास या संबंधीचा अभ्यास करतं, या संबंधानं अनेक विचारांची मांडणी करतं, त्या मांडणीला स्त्रीवाद असं म्हणता येईल. कारण जागरूकता ही केवळ कृतीनंच निर्माण होते असं नाही, तर त्यासाठी वैचारिक प्रभुत्वाची सुद्धा आवश्यकता असते. विचारांनी सुद्धा आपण अनेकांना जागृत करू शकतो. विचारांनी आपण एक लढा उभारू शकतो की ज्यामुळे लोकांच्यामध्ये वैचारिक जागृती निर्माण होईल, त्यांची सतसत विवेकबुद्धी जागृत होईल आणि स्त्री पुरुष असमानतेकडे ते डोळसपणे पाहू लागतील आणि स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा कुठेतरी अंत होईल. यासाठी वैचारिक जागृती तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे जे साहित्य स्त्रियांची समानता आणि त्यांचा विकास या संबंधीचा अभ्यास मांडतं त्या साहित्याला स्त्रीवादी साहित्य असंही आपल्याला संबोधता येईल. कोणत्याही देशाच्या लोकसंख्येमध्ये स्त्रियांची टक्केवारी ही जवळपास 50% असते. आणि जर आपण एखाद्या विकास कार्यामध्ये या शक्तीला सामावून घेतलं नाही तर ते विकास कार्य पूर्णत्वाप्रत पोहोचूच शकणार नाही. या दृष्टीनं स्त्रियांना सर्व क्षेत्रामध्ये समान संधी समान स्थान मिळणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच स्त्रीवाद ही स्त्रियांच्या हक्कांविषयीची मांडणी आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण स्त्रीवादाचा उगम आणि विकास याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणेच स्त्रियांना मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकीचं मुख्य कारण म्हणजे लिंगभेद होय. आणि प्राचीन काळापासूनच समाजव्यवस्थेमध्ये हा लिंगभेद मांडला जात असे. यामध्येच पुरुष आणि स्त्री यांच्यात जीवशास्त्रीय स्वरूपाचा भेद आहे आणि त्याच्यामुळंच लिंगभेदावर आधारित अशी श्रमविभागणी निर्माण झाली. मानववंशशास्त्राचा आणि ऐतिहासिक पुराव्यांचा आधार घेतला असता असं आपल्याला दिसून येईल की लिंगभेदानुसारच स्त्री पुरुषांना त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या जात असत. याच्यामध्ये मग पुरुषांना शिकार, शेती, व्यवसाय, बांधकाम, व्यापार अशी कामं दिली जात होती, तर स्त्रियांना गृहकार्य, मुलांचं संगोपन, स्वयंपाक, विणकाम, आरोग्य, नर्सिंग अशी अगदी कमी कष्टाची कामं ही स्त्रियांच्या वाट्याला येत होती. थोडक्यात काय तर श्रमविभागणीमुळे ही लिंगभेदाची जी दरी आहे, ही विषमता जी आहे ती अधिक बळकट होण्यास याचं सहाय्य झालं. अनेक राष्ट्रांच्या पारंपरिक संस्कृतीमध्ये तर लिंगभेद हा अगदी प्रकर्षानं जाणवतो. मानवी आयुष्यामध्ये हा लिंगभेद इतका चिकटला आहे की जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हा भेद आढळून येतो. मानवी जीवनाच्या अगदी सगळ्याच पातळ्यांवर, सामाजिक असेल, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्वच पातळींवरती हा लिंगभेद आधारित असमानता ही निर्माण झालेली आहे. वास्तवामध्ये 15व्या शतकातच
काही स्त्रियांनी सामाजिकदृष्ट्या समानता प्राप्त करण्याच्या उद्देशानंच स्त्री हक्कांच्या बाबत लेखन करायला सुरुवात केलेली होती. परंतु हा प्रयत्न अगदी स्थानिक पातळीवर म्हणण्यासारखा होता. त्यानंतर मात्र 18व्या शतकामध्ये या स्त्री हक्क चळवळीला मूर्त स्वरूप प्राप्त झालं. कारण औद्योगिक क्रांती निर्माण झाली होती. औद्योगिक क्रांतीमुळं पारंपरिक समाजव्यवस्थेच्या रचनेमध्ये अगदी परिवर्तन घडून आलेलं होतं. काही प्रमाणामध्ये स्त्रिया विविध उद्योगांमध्ये, व्यवसायांमध्ये, खाणींमध्ये काम करू लागल्या होत्या आणि त्यांच्यामुळं एक प्रकारचं आर्थिक स्वास्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण झालं होतं आणि हळूहळू त्यांच्यामध्ये ही वैचारिक जागृती निर्माण व्हायला लागली होती. पुरुषांना अधिक हक्क का? मग आपल्याला हक्क कमी का? आपल्याला हे हक्क का नाकारले जात आहेत? आपल्याला एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये मानाचं स्थान का प्राप्त होऊ शकत नाही? अशा प्रकारची अनेक वैचारिक जागृती स्त्रियांच्यामध्ये हळूहळू सुरुवात व्हायला निर्माण झाली होती, सुरू झाली होती. यामध्येच स्त्री हक्क चळवळीच्या कार्याला जर खरी गती प्राप्त झाली असेल तर ती म्हणजे 1880 ते 1920 या कालखंडात. या कालखंडामध्ये स्त्री हक्क चळवळीचं स्वरूप हे मताधिकाराची चळवळ असूच होतं. कारण मताधिकार हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा अधिकार आहे आणि त्या अधिकारापासून अनेक स्त्रिया या वंचित होत्या. हा अधिकार केवळ पुरुषांना दिला जात असे आणि त्यामुळं ज्या मताधिकारामुळे राज्यव्यवस्थेची निर्मिती होऊ शकते त्या एका मताधिकारासाठी स्त्रियांना एक मोठी चळवळ उभी करावी लागली आणि त्याचा परिणाम असा झाला की इंग्लंड, अमेरिका यासारख्या देशामध्ये ज्या ठिकाणी स्त्रियांना मताधिकार नव्हता त्या ठिकाणी स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. परंतु 1920 ते 1960 हा कालखंड स्त्री हक्क चळवळीच्या उदासीनतेचा कालखंड असं म्हणावं लागेल. कारण याच्यामध्ये दुसरे महायुद्ध, रशियन राज्यक्रांती, 1930ची आर्थिक महामंदी या साऱ्या कार्यांमुळं, या साऱ्या गोष्टींमुळं 40 वर्ष स्त्री हक्क चळवळ ही गतिहीन झाली, थंडावली गेली. कारण जगाचं संपूर्ण लक्ष या सगळ्या महत्त्वपूर्ण घडामोडींकडे लागलेलं होतं आणि त्यामुळं स्त्री हक्कांविषयी लढणाऱ्या स्त्रियांच्या वैचारिक जागृतीकडं समाजाचं किंबहुना कमी लक्ष होतं. मात्र 1960 नंतरचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये पाश्चात्य देशांमध्ये स्त्रीवादाची चळवळ ही अधिकाधिक गतिशील बनली गेली. कारण या कालखंडामध्ये साहित्याच्या माध्यमातून स्त्रियांनी जास्तीत जास्त प्रबोधन करण्याचा मार्ग निवडला. कारण याच कालखंडामध्ये मोनिका त्रेल पॉल यासारख्या इंग्लिश विदुषीनं उत्तर गोलार्धामधील स्त्रीवादी राजकारणाचा आढावा घेतला आणि त्यातून घडलेल्या सामाजिक परिवर्तनाचा आढावा तिनं आपल्या एका ग्रंथामध्ये घेतलेला आहे. तो ग्रंथ म्हणजे मॅपिंग द वुमेन्स मूवमेंट, फेमिनिस्ट पॉलिटिक्स अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन इन द नॉर्थ वर्सो, लंडन 1996 हा तो ग्रंथ. याचबरोबरीनं 1966 साली बेटी फ्रीडननं द फेमिनाईन मिस्टिक या ग्रंथामध्ये स्त्री हक्कांच्या गोष्टींचं विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे 1960 नंतरच्या कालखंडामध्ये स्त्रियांनी साहित्याच्या माध्यमातून स्त्री हक्कांविषयी वैचारिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याद्वारे स्त्री हक्क चळवळी ही अधिकाधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला. आता स्त्रीवादाच्या विकासाचा अभ्यास करत असताना आपल्याला इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, आयर्लंड, स्पेन, इटली, पोलंड, हंगेरी, भारत यासारख्या विविध देशांमध्ये स्त्रीवादाचा कसा विकास झाला, स्त्री हक्क चळवळ ही कशी विकसित झाली, सुरुवात कशी झाली याचा थोडक्यात आढावा घेणं गरजेचं आहे. इंग्लंडमधील स्त्री हक्क चळवळ 1792 मध्ये मेरी वुलस्टनक्राफ्टनं या विदुषीनं विंडिकेशन ऑन द राईट्स ऑफ विमेन हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाद्वारे तिनं स्त्री हक्कांचं जोरदार समर्थन केलेलं आहे. या ग्रंथाद्वारे ती स्त्रियांच्या खालावलेल्या हीन दर्जाविषयीची माहिती समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न करते. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे चांगले शिक्षण मिळावं, चांगली वागणूक मिळावी
म्हणजे त्या स्त्रिया एक चांगल्या कार्यक्षम उत्तम नागरिक बनू शकतील असा विचार तिनं आपल्या या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. 1869मध्ये जॉन स्टुअर्ट मिल यांनी सुद्धा द सब्जेक्शन ऑफ वुमन हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाद्वारे ते स्त्री स्वातंत्र्य चळवळीचं समर्थन करतात आणि त्याद्वारे ते स्त्री शिक्षणाचं महत्त्व सांगतात. मिलचं असं म्हणणं होतं की राज्यामध्ये स्त्रियांची संख्या ही अर्धी असते आणि जर स्त्रियांना मताधिकाराचा अधिकार नाकारला तर अर्धी शक्ती म्हणजे अर्धी लोकसंख्या आपण राज्यकारभारापासून वंचित ठेवू शकतो. तेव्हा स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार देणं खूप गरजेचं आहे. स्त्रियांचा जर सामाजिक दर्जा सुधारायचा असेल तर त्यांना मतदानाचा अधिकार देणं खूपच गरजेचं आहे. म्हणजेच इंग्लंडमधील जी स्त्री स्वातंत्र्याची चळवळ आहे ती जणू काही मताधिकाराचीच चळवळ आहे म्हणून ओळखली जाते. 1911मध्ये मिसेस पॅकहेस्ट यांच्या नेतृत्वाखाली स्त्रियांनी एक आक्रमक आंदोलन इंग्लंडमध्ये केलं. या आंदोलनातील सहभागी स्त्रियांना प्रसंगी तुरुंगवासही भोगावा लागला आणि म्हणूनच या चळवळीला सफरेजिस्ट चळवळ असं म्हटलं जातं. याचा परिणाम असा झाला की 1918मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 30 वर्षांवरील स्त्रियांना मताधिकाराचा अधिकार देणारा कायदा संमत करण्यात आला आणि पुढे 1928 साली म्हणजे तब्बल 10 वर्षांनी 21 वर्षावरील सर्व स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. म्हणजे इंग्लंडमधील स्त्रियांनी मतदानाच्या अधिकाराबाबत एक सर्वव्यापी आंदोलन उभं केलं आणि ते आंदोलन यशस्वी झालं सुद्धा. परंतु त्यानंतर मात्र परिस्थिती थोडीशी बिकट बनली, कारण 1980च्या काळात मार्गारेट थॅचर यांच्या सत्ताकाळामध्ये मात्र स्त्रीवादाचं राजकारण हे थोडंसं गतिशून्य किंवा गतिहीन बनलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण मार्गारेट थॅचर या सनातनी वृत्तीच्या होत्या. जसं आपण म्हणतो की स्त्रीच ही स्त्रीची शत्रू असते. एक प्रभावी नेता, एक प्रभावी राजकारणी, एक प्रभावी सत्ताधारी व्यक्तिमत्व म्हणून जरी त्या प्रसिद्ध असल्या तरी आपल्या सनातनी वृत्तीमुळं स्त्रियांच्या विकासामध्ये त्या अडसर ठरल्या. 1982मध्ये वंशभेद, लिंगभेद यासारखे जे प्रश्न होते जे इंग्लंडमध्ये ज्वलंत बनले होते ते सगळे स्त्री चळवळीमुळेच पुढे आलेले होते. 1984 ते 85 या कालखंडामध्ये इंग्लंडमधील स्त्रियांनी जो खाण कामगारांचा संप झाला त्यामध्ये सुद्धा आपला सहभाग नोंदवला. म्हणजे स्त्री हक्क चळवळीतील स्त्रिया या केवळ आपल्या हक्कांबाबतीतच अग्रेसर होत्या असं नव्हे, तर इतर प्रश्नांच्या बाबतीतही त्या अग्रेसर होत्या. इतर प्रश्नांच्या बाबतीतही वाचा फोडण्यासाठी त्या मागे पुढे पाहत नव्हत्या. म्हणजे इंग्लंडमधील स्त्रीहक्क चळवळीला थोडक्यात आपण मताधिकाराची चळवळ म्हटलं तरी वावगं ठरू नये. फेमिनिझम अर्थात स्त्रीवाद. फेमिनिझम हा इंग्रजी शब्द आणि याची उत्पत्ती लॅटिन भाषेतील फेमिना या शब्दापासून झालेली आहे. फेमिना या शब्दाचा अर्थ स्त्री असा असून हॅव्हिंग अ क्वालिटी ऑफ फिमेल्स या अर्थाने, स्त्रियांचे गुण या अर्थाने तो शब्द वापरला जातो. अर्थात स्त्रियांचे गुण म्हणजे सुंदरता, सरलता, ममता, सहनशीलता हे सर्व गुण असणारी व्यक्ती म्हणजे स्त्री होय. फेमिनिझम या शब्दाची मूळ उत्पत्ती पाहत असताना हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला तर एलिस रॉसी या स्त्रीवादी विदुषीनं 1895 साली द ऑथिनियम या नियतकालिकामध्ये ग्रंथ परीक्षण करत असताना सर्वप्रथम फेमिनिझम हा शब्द वापरला आणि त्यानंतर तो सर्वत्र रूढ झालेला आपल्याला दिसून येईल. स्त्रीवादाचा अधिक अर्थ जाणून घेत असताना स्त्रीवादाच्या काही व्याख्या ज्या अनेक विचारवंतांनी केलेल्या आहेत त्याच्याकडे आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागेल. पहिली व्याख्या आपण इथे प्रस्तुत केलेली आहे ती म्हणजे विद्युत भागवत यांची.
फ्रान्समधील स्त्रीहक्क चळवळ. इंग्लंड अमेरिकेतील स्त्रीहक्क चळवळीचा आढावा घेतल्यानंतर आपण फ्रान्समधील स्त्रीहक्क चळवळीविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. अमेरिकन राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीमुळं खऱ्या अर्थानं 18व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये स्त्रीहक्क चळवळीला चालना मिळाली. ज्या अर्थी सनातनी आणि क्रूर अशा राजवटीविरुद्ध ज्या ठिकाणी लोकांनी लढा उभा केला, त्या ठिकाणी स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविषयी सुद्धा जाणीवजागृती होण्यास सुरुवात झाली. 1789ला फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि या राज्यक्रांतीची देण म्हणजे जगाला मिळालेली न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही मूल्य होत. याचाच परिणाम असा झाला की फ्रान्समधील स्त्रियांनी जास्तीत जास्त मानवी हक्कांची मागणी केली. याच्यामध्ये जेन जेन्सन या फ्रेंच स्त्रीवादी संशोधकानं तर भिन्नतेचे प्रतिनिधित्व आणि फ्रान्समधील स्त्रीवादाची विविधता हा लेखच प्रस्तुत केला आणि या लेखाद्वारे राजकीय असमतोलाचं त्यानं स्पष्टीकरण केलेलं आहे. त्याच्या बरोबरीनेचा प्रयत्न हे काही नाट्यकर्मींनी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्ध फ्रेंच नाट्यकर्मी ऑलिम्पी दे गॉगस यांनी 1791 साली स्त्रियांच्या हक्कांविषयी जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा त्यांनी पुढे जाऊन असेंब्लीला सादर केला. यामध्ये त्यांनी संपत्तीचा हक्क, भाषण स्वातंत्र्य हा स्त्रियांना मिळालं पाहिजे अशा मागण्या त्यामध्ये केल्या होत्या. जेन देरॉन या स्त्रीनं तर असेंब्लीमध्ये निवडून येण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु तिचा तो प्रयत्न अवैध ठरवण्यात आला. पॉली रेलॉड असेल, सुसान व्हाल क्वीन असेल, या स्त्री नेत्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी कसोशीनं प्रयत्न केले. प्रसंगी त्यांनी तुरुंगवास भोगला. तरीही म्हणावं तसं यश फ्रान्समध्ये स्त्रीहक्क चळवळीला काही प्राप्त झालं नाही. आदर्श समाजवादाचा पुरस्कर्ता चार्ल्स फुरियर यांनी सुद्धा स्त्रियांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले. म्हणजे स्त्रीच्या हक्कासाठी लढली असं नव्हे, तर पुरुषसुद्धा अग्रक्रमाने स्त्रियांच्या हक्कांसाठी लढत होते. सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रियांना सक्रिय होण्यासाठी त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर स्त्रियांवर होणाऱ्या आर्थिक आणि लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच फ्रेंच स्त्रीवादी विदुषी सिमॉन दी बुवा हिनं सेकंड सेक्स नावाचा ग्रंथ लिहिला. यामध्ये तिनं स्त्री पुरुषामध्ये शारीरिक भेद कसे आहेत आणि त्याबरोबर त्याला सांस्कृतिक भेद कसे चिकटलेले आहेत हे सगळं स्पष्ट केलेलं आहे. सिमॉन दी बोवा स्त्री पुरुष भेदाबाबत म्हणते की कोणी स्त्री म्हणून जन्माला येत नाही, तर नंतर ती स्त्री बनवली जाते. वन इज नॉट बॉर्न अ वुमन, वन बिकम्स वुमन. पुरुषाने निर्माण केलेली समाजव्यवस्था ही लिंगभेदावर आधारलेली आहे आणि त्याचमुळं समाजातील सर्व सत्ता केंद्र ही पुरुषांकडे राहिलेली आहे. स्त्री ही गौण आहे आणि कनिष्ठ बनवली गेलेली आहे. आणि सिमॉन द बोवाचं म्हणणंही अगदी यथार्थच आहे. आपण पाहतो की मूल जन्माला आल्यानंतर सगळ्यांच्याच रडण्याचा आवाज एकसारखा असतो. जन्मलेल्या मुलाबाबतीत त्याला जर आपण पाहिलं नाही तर ते मूल स्त्री जातीचं आहे की पुरुष जातीचं आहे हे सांगणं खूप अवघड आहे. परंतु जसजसं त्याची वाढ होत जाते तसतसं आपण पाहतो की ते मूल जर स्त्री जातीचं असेल तर त्याच्या हातामध्ये जसजशी वाढ होत जाईल तसतसं त्याला खेळण्यासाठी बाहुली दिली जाते, त्याला भांडी कुंडी दिली जातात खेळण्यासाठी. मुलगी आहे म्हणून तिला बाहेर खेळण्यासाठी मज्जाव केला जातो आणि जर पुरुष जातीचं मूल असेल तर त्याची वाढ ही नैसर्गिक वातावरणामध्ये होते. त्याला खेळण्यासाठी गाडी दिली जाते, त्याचबरोबर त्याला बाहेर मुलांच्यामध्ये खेळण्याचं स्वातंत्र्य बहाल केलं जातं, त्याला हवं नको ते पाहिलं जातं आणि मुलगी आहे म्हणतं तर तिच्याकडे ती परक्याचं धन आहे या दृष्टीनेच पाहिलं जातं. आजही सनातनी संस्कृतीमध्ये, आजही काही पारंपरिक समाजामध्ये हीच व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येईल. आणि त्यामुळे सिमॉन द बोवाचं म्हणणं हे आपल्याला पटू शकेल की कोणीही स्त्री म्हणून जन्माला येत नाही तर ती नंतर स्त्री बनवली जाते. याचप्रमाणे हेलेन सिक्सन यांनी सुद्धा डिसफेम्स या ग्रंथामध्ये स्त्रीवादाचं विश्लेषण केलेलं आहे. पुरुषांचं वर्चस्व, स्त्रियांचं गौणत्व अशा सगळ्या पारंपरिक विचारांचा उलगडा ते आपल्या ग्रंथात करतात. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं अधिकार प्राप्त झाले तर त्या मोकळ्या वातावरणात जगू शकतील. राजकारणामध्ये त्यांना सत्ता मिळवण्याचं स्वातंत्र्य प्राप्त झालं पाहिजे.
कारण जीवन, सत्ता आणि उत्साह यांचा स्रोत म्हणजे स्त्री स्वातंत्र्य होय, असे विचार हेलन सिक्सस यांनी मांडलेले आहेत. म्हणजे फ्रान्समध्ये स्त्री हक्कांविषयी विविध स्तरातून विविध विचारवंतांनी, मग पुरुषच नव्हे तर स्त्रियांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मांडणी करण्याचा प्रयत्न केला, पण म्हणावं तसं यश या स्त्री हक्क चळवळीला आलं असं आपण म्हणू शकत नाही. स्पेनमधील स्त्री हक्क चळवळीबाबत आपल्याला सांगता येईल की जनरल फ्रँकोच्या मृत्यूनंतर स्पेनमध्ये 1975 साली खऱ्या अर्थानं स्त्रीवादी चळवळीची सुरुवात झाली. त्या ठिकाणी मोनिका थ्रेलफॉलसारख्या स्त्रीवादी विचारवंत लेखिकेनं स्पेनमधील स्त्रीवादी राजकारण आणि सामाजिक बदल या लेखाद्वारे स्पेनमध्ये स्त्रीवादी चळवळीचं स्वरूप हे व्यापक केलेलं आहे. स्पेनमधील स्त्रीमुक्ती चळवळीला विशेष महत्त्व हे घडवून आणण्याचं काम या स्त्री चळवळीने केलेलं आहे. लिंगभेद, बेकारी, निरक्षरता यासारख्या अन्य गोष्टीसुद्धा संपुष्टात आणण्याचं कार्य स्पेनमध्ये स्त्री हक्क चळवळीने केलेलं आहे. स्वीडनमधील स्त्री हक्क चळवळीचा आढावा घेत असताना आपल्याला ल्युसी कॉमिसार यांचं नाव घेतल्याशिवाय स्वीडनमधील स्त्री हक्क चळवळ ही विशदच करता येणार नाही. कारण ल्युसी कॉमिसार याने दी न्यू फेमिनिझम या ग्रंथामध्ये स्वीडनमधील स्त्री हक्क चळवळीचं कार्य स्पष्ट केलेलं आहे. वास्तविक स्वीडनमध्ये 18व्या शतकातच या स्त्री हक्क चळवळीला सुरुवात झाली, मात्र 20व्या शतकाच्या मध्यावर या स्त्री हक्क चळवळीनं आपल्या मागण्या अधिक प्रकर्षानं मांडण्यास सुरुवात केली. याच्यामध्ये स्त्री स्वातंत्र्य, स्त्री हक्क अशा विविध मागण्या, संपत्तीचा अधिकार, मतदानाचा अधिकार, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा या सगळे अधिकार ह्या स्त्रीमुक्त चळवळीनं स्वीडनमध्ये प्राप्त करून घेतलेले होते. स्वीडनमध्ये लिंगभेदाचं उच्चाटन हे झालेलं असल्यामुळे स्त्री पुरुष समतेचं तत्व हे प्रत्यक्षात आलेलं आहे आणि जगातलं एकमेव असं राष्ट्र आहे ते म्हणजे स्वीडन की ज्या ठिकाणी लिंग समानता आहे. पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रियांना समान अधिकार आणि दर्जा प्राप्त झालेला आहे. 2014च्या कायदेमंडळामध्ये तर 40% स्त्रिया या प्रतिनिधी आहेत. त्याचबरोबर 12 महिला कॅबिनेट मंत्री आणि 12 पुरुष कॅबिनेट मंत्री असणारं स्वीडन हे जगातील एकमेव राष्ट्र आहे. म्हणजे युरोप खंडातील अन्य राष्ट्रांच्यापेक्षा स्वीडनमधील स्त्री हक्क चळवळ ही अधिक यशस्वी झाली असा आपल्याला निष्कर्ष काढावा लागेल. नॉर्वेमध्ये सुद्धा स्त्री हक्क चळवळीनं स्त्रियांना संपत्तीचा, शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. कोमिला कोल्लेट या स्त्रीवादी विदुषीनं नॉर्वेमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने म्हणजे 1907 साली मतदानाचा अधिकार मिळवून दिला. 1938 पर्यंत नॉर्वेमध्ये सर्व शासकीय, सार्वजनिक अशा सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांना समान हक्क प्राप्त झाले. बियांका लेकली या स्त्रीवादी विदुषीनं इटलीतील स्त्रीवादी चळवळीचा अभ्यास केला. त्याचबरोबरीनं इटलीमध्ये ट्रेड युनियन चळवळीच्या आंदोलनातून स्त्री स्वातंत्र्याची मागणीही करण्यात आली. यामध्ये नोकरदार महिला, मध्यमवर्गीय महिला, गृहिणी या सर्वांनी सहभाग घेतला होता. इटलीमध्ये शिक्षण आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रामध्ये यामुळं स्त्रियांचं प्रमाण निश्चितपणे वाढलं गेलं. 1980 साली एक नवीन संकल्पना रुजायला लागली, ती म्हणजे बहुसांस्कृतिक स्त्रीवाद. जसं आपण राजकीय पक्षांचं पाहतो की राजकीय पक्षांच्या मध्ये स्थित्यंतरं घडून येतात, मतमतांतरं घडून येतात, मतभेद घडून येतात आणि त्याच्यामुळे एका पक्षातून अनेक पक्षांची निर्मिती होत असते. त्याप्रमाणे स्त्रीवादामध्ये सुद्धा, स्त्रीवादी विचारसरणीमध्ये सुद्धा मतभेद निर्माण झाले आणि त्यामुळं स्त्रीवादी चळवळीमध्ये डावी आणि उजवी विचारसरणी निर्माण झाली. इटलीमध्ये डाव्या विचारसरणीचं महत्त्वपूर्ण योगदान हे 1990 पर्यंत होतं. तरीही इटलीमधील समाजव्यवस्थेमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने काही सर्वच क्षेत्रामध्ये समान अधिकार प्राप्त झाले नाहीत. त्याचप्रमाणे पूर्व युरोपातील काही राष्ट्र, याच्यामध्ये पोलंड आहे, हंगेरी आहे, पूर्व युरोपातील या राष्ट्रांच्या मध्ये
पेगी वॅटसन आणि मॅक्सिन मोलिन्यू यासारख्या संशोधकांनी या राष्ट्रातील पूर्व युरोपातील स्त्री स्वातंत्र्याचा अभ्यास केला. कारण या राज्यांची वाटचाल जी आहे ती समाजवादाकडून भांडवलशाहीकडे सुरू झाल्यामुळं तिथं व्यक्ती स्वातंत्र्याला अधिक महत्त्व प्राप्त होऊ लागलं होतं आणि त्याच दरम्यान स्त्रियांचे गट आणि चळवळी उभ्या राहू लागल्या होत्या. आधुनिकीकरणाचा असा जसा विकास होऊ लागला होता तसतसं स्त्रिया आपले हक्क आणि आपल्या विकासाविषयी अधिक जागृत व्हायला लागल्या होत्या. परंतु प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी स्त्रिया सार्वजनिक क्षेत्राकडे वळण्याच्याऐवजी त्या लिंगभेदावर आधारित समाजव्यवस्थेकडे पुरुषी वर्चस्वाखालीच अधिक राहिल्या आणि त्यामुळं या बदलत्या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये आर्थिकदृष्ट्या स्त्रिया या परावलंबी झाल्या आणि त्यामुळे या पूर्व युरोपातील राष्ट्रांच्या मध्ये अजूनही पुरुषप्रधान समाजव्यवस्था ही टिकून राहिलेली आहे. आता आपणाला भारतातील स्त्री स्वातंत्र्य चळवळीचा आढावा घ्यायचा आहे. आपणाला माहीतच आहे की भारतीय हिंदू समाजामध्ये तर चातुर्वर्ण पद्धती जातीव्यवस्था ही अनेक वर्षांपासून प्रचलित होती आणि त्याच्यामुळंच अनेकेश्वरवाद, मूर्तिपूजा, बालविवाह पद्धती, सती पद्धती, वर्गभेदाधारित कनिष्ठ वरिष्ठ स्तररचना ह्या साऱ्यांच्यामुळं कनिष्ठ समाजातील स्त्री पुरुषांना तर दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होतीच. विशेषतः हिंदू समाजातील स्त्रियांना कनिष्ठ मानलं जात होतं. या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळं अनेक वर्ष मागासवर्गीयांवर अनन्वित अत्याचार तर झालेच, याशिवाय या सनातन भारतीय परंपरेमुळं स्त्रियांवर सुद्धा तितकेच अन्याय अत्याचार झाले होते. मग कनिष्ठ जातीतील स्त्रियांचं दुखणं तर वेगळं होतंच, याशिवाय वरिष्ठ जातीतील स्त्रियांचं दुखणं त्याहूनही निराळं होतं. विशेषतः हिंदू समाजातील या अनिष्ट प्रथेविरोधात सर्वप्रथम जर आवाज कोणी उठवला असेल तर तो म्हणजे राजा राममोहन रॉय यांनी. त्यांनी 1815 आत्मिक सभेची स्थापना केली आणि या सभेद्वारे त्यांनी सती प्रथेविरुद्ध सुधारणा चळवळ उभी केली. कारण भारतीय समाजातील एक अत्यंत वाईट अशी प्रथा ती म्हणजे सती प्रथा होय. नवरा मेल्यानंतर त्याच्या चितेवर उडी घेऊन सती जाण्याचा हा प्रघात अनेक वर्षांपासून भारतामध्ये प्रचलित होता आणि त्यामुळं अनेक लहान विधवांना, लहान बालिकांना, कुमारवयीन स्त्रियांना सुद्धा आपलं आयुष्य अशा प्रकारे संपवावं लागत असे आणि हे खूप दुर्दैवी होतं. तसेच अनेकांना केशोपन करावं लागत असे. विधवा झाल्यानंतर स्त्रियांचं केशोपन केल्यामुळे त्या कुरूप पडून जात असत. जरट कुमारी विवाह, एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीशी एका बालिकेचा विवाह लावून देणं, यासारख्या अनेक कुप्रथांमुळं भारतीय स्त्रीचं जीवन अगदी होरपून गेलेलं होतं आणि त्यामध्येच पहिला आवाज उठवणारे भारतातील समाजसुधारक म्हणजे राजा राममोहन रॉय होय. त्यांनी 1815 आत्मिक सभेची स्थापना करून या सती प्रथेविरुद्ध सर्वप्रथम बंड उभे केले आणि त्याची परिणती अशी झाली की 1818 बंगालमध्ये सती प्रथेवर बंदी घालण्यात आली. पुढे त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि त्याद्वारे काही पुरोगामी सदस्यांच्या मदतीद्वारे लेडीज सोसायटीची स्थापना केली आणि स्त्री शिक्षणाला सुरुवात केली. महाराष्ट्रात सुद्धा लोकहितवादी बाळशास्त्री जांभेकर, विष्णुशास्त्री पंडित या साऱ्यांनी आपल्या वृत्तपत्रांचा आधार घेतला आणि या आधाराद्वारे स्त्री स्वातंत्र्याविषयी, स्त्री सुधारणांविषयी अगदी प्रगल्भ विचार मांडले. शतपत्रे, दर्पण, सुधाकर, प्रभाकर, इंदुप्रकाश या वृत्तपत्रातून समाजसुधारकांनी आपले विचार मांडले. स्त्री शिक्षणाचे जनक म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी तर 1848 साली पुणे येथे मुलींची पहिली शाळा स्थापन केली आणि आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून तयार केले. सत्यशोधक चळवळीद्वारे सामाजिक अन्याय आणि धर्माच्या नावावर चालणारं शोषण त्यांनी थांबवलं, यावर आवाज उठवला. स्त्री शिक्षणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज
विविध क्षेत्रामध्ये स्त्रिया जी काही कामगिरी करत आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये मुली आपलं नाव उंचावत आहेत, त्याचं सारं श्रेय हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना द्यावं लागेल. पुढे 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आपण पाहिलं तर ताराबाई शिंदे यासारखी एक विचारवंत स्त्री की जिनं 1882 साली स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाद्वारे तिनं पुरुषी वर्चस्वावरती प्रखर अशी टीका केली. त्यामध्ये तिनं स्त्रियांवर होणारा अन्याय, बालविवाह, विधवांचा पुनर्विवाह या संबंधीचे विचार मांडले आणि आपल्या या प्रगल्भ लेखणीद्वारे तत्कालीन पुरुषप्रधान समाजाला एक धक्का दिला. पंडिता रमाबाई असतील यांनी 1899 साली बालविवाहासारख्या अनिष्ट चालरीतींपासून सुटका करण्यासाठी विधवांना शिक्षण देण्याचं काम केलं आणि त्यासाठी केडगावला शारदा सदनसारखी एक संस्था स्थापन केली. महर्षी धोंडो केशव कर्वे असतील यांनी पुण्यामध्ये हिंगणी या ठिकाणी स्त्री शिक्षणासाठी 1916 साली एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केलं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी तर अनाथ बालिकाश्रम स्थापन करून स्त्री उद्धाराचं कार्य सुरू केलं. स्वतः एका बालविधवेशी पुनर्विवाह केला आणि पुनर्विवाह प्रचाराची चळवळ त्यांनी स्वतःपासून केलेली आहे. भारतामध्ये स्त्री शिक्षणाला खऱ्या अर्थानं सुरुवात ही 19व्या शतकापासून झाली, कारण याचमध्ये ब्राह्मो समाज बंगालमध्ये, थिओसॉफिकल सोसायटी मद्रासमध्ये आणि उत्तरेकडे पाहिलं तर आर्य समाज आणि मुंबईमध्ये प्रार्थना समाज यासारख्या सगळ्या संस्थांनी स्त्री शिक्षणाचं कार्य हे सुरू केलेलं होतं. भारतामध्ये स्त्रीहक्क चळवळीच्या दृष्टीनं महत्त्वाचा समजला जाणारा कालखंड म्हणजे 1920 ते 1947, कारण हे युग म्हणजे एका महापुरुषाचं युग आहे, ते म्हणजे महात्मा गांधीजी. या युगाला गांधीयुग असंही संबोधलं जातं. महात्मा गांधी म्हणतात की बाईपणा आणि पुरुषपणा बाजूला ठेवून स्त्री पुरुषांनी सामाजिक राजकीय कार्यासाठी, राष्ट्र उभारणीच्या उच्चस्तर ध्येयासाठी एकत्र येऊन कार्य केलं तर खऱ्या अर्थाने स्त्रिया निर्भय होतील आणि सार्वजनिक जीवनात त्या योगदान देऊ शकतील. आणि ते त्यांचं म्हणणं अगदी यथार्थ होतं, कारण महात्मा गांधीजी एकाच ध्येयाने प्रेरित होते, ते म्हणजे आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देणं आणि त्या स्वातंत्र्यवेदीवरती स्त्री पुरुषांनी आपल्या स्त्री आणि पुरुषपणाचा विसर पडून आत्मसमर्पण करणं खूप गरजेचं होतं आणि त्यासाठीच त्यांनी या सर्वांना आवाहन केलेलं होतं. आणि त्याचमुळं त्यांनी स्त्रियांना सुद्धा निर्भय म्हणून खऱ्या अर्थाने या चळवळीमध्ये उतरण्याचं आवाहन केलेलं होतं. महात्मा गांधींप्रमाणेच एक स्त्रियांचे महान असे कैवारी ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी स्त्रियांना सामाजिक आणि राजकीय हक्कांची जाणीव निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनेक ग्रंथातून आपली तात्विक भूमिका मांडलेली आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती कशी झाली, प्राचीन काळी देवी स्वरूप म्हणून स्त्रियांना कसं उन्नत स्थान होतं आणि आधुनिक कालखंडामध्ये स्त्री ही एक दासी समजली जाते, ही त्याची अवनती कशी झाली याचं विवेचन ते आपल्या ग्रंथामध्ये करत आहेत. त्याचबरोबर जातीसंस्थेचं उच्चाटन, बुद्ध आणि त्याचा धर्म या ग्रंथातून त्यांनी आपली तात्विक भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनुस्मृतीसारख्या ग्रंथाचं दहन करण्यापाठीमागे एकच कारण होतं, ते म्हणजे स्त्रियांना समाजामध्ये दिलं गेलेलं कनिष्ठ स्थान. आणि त्यामुळं या मनुस्मृतीनं स्त्रियांवरील बंधने कशी घट्ट केली हे डॉक्टर आंबेडकरांनी समाजाला दाखवून दिलं. हिंदू कोड बिलाचा त्यांनी आग्रह धरला. या हिंदू कोड बिलाद्वारे त्यांनी स्त्रियांना मूलभूत हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा हे विधेयक संसदेमध्ये मान्य करण्यात आलं नाही, संमत झालं नाही, यासाठी त्यांनी स्वतः कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना सामाजिकच नव्हे तर कायदेशीर पातळीवर सुद्धा हक्क मिळवून देण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केलेले होते असं आपल्याला दिसून येईल. याबरोबरीनंच दलित स्त्रियांना त्यांनी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये लढण्याची, समतेची, स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. त्यांची स्त्रीवादी भूमिका जी होती ती फक्त काही दलित स्त्रियांपुरती नव्हती. ब्राह्मण स्त्रियांपासून ते आदिवासी स्त्रियांपर्यंत तमाम स्त्रीवर्गाची मुक्ती हे त्यांचं ध्येय होतं. कारण केवळ दलित वर्गातील स्त्रिया या दुहेरी अन्यायाला सामोरं जावं लागत होत्या त्यांना, एक म्हणजे एक दलित म्हणून आणि दुसरं म्हणजे एक स्त्री म्हणून. त्याबरोबरच ब्राह्मण वर्गातील स्त्रियांची कोंडमारा, त्यांचा होणारा कोंडमारा हा निराळच होता.
मुस्लिम समाजातील स्त्रियांचा होणारा कोंडमारा वेगळा होता, आदिवासी समाजातील स्त्रियांचा होणारा कोंडमारा वेगळा होता, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार वेगळे होते. त्यामुळे ह्या साऱ्याचा परिपाक त्यांनी आपल्या स्त्रीमुक्ती आंदोलनामध्ये केलेला आहे. भारतामध्ये या साऱ्या समाजसुधारकांनी, या साऱ्या विचारवंत युगप्रवर्तकांनी स्त्रीमुक्तीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहेत आणि त्याची परिणती आज भारतीय समाजामध्ये स्त्रीला सन्मानाचं आणि मानाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. या दृष्टीने आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर सुद्धा बरेच प्रयत्न झाले. 1975 ते 1985 हे दशक युनोनं आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून जाहीर केलेलं आहे आणि त्याचा परिणाम पाश्चात्य स्त्रीवादाचा प्रभाव काही भारतीय स्त्रियांवर सुद्धा काही अंशी झाला आणि म्हणून भारतामध्ये 1975 नंतर स्त्री हक्क चळवळ ही अधिक गतिशील झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या कृपेमुळं तर स्त्रियांना सर्वच बाबतीमध्ये समान अधिकार प्राप्त झाला. भारत हे असं एकमेव राष्ट्र आहे की ज्या ठिकाणी पुरुष आणि स्त्रियांना एकाच वेळी मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. 1975 नंतर भारतामध्ये अगदी देशभर महिलांच्या अनेक संघटना उभ्या राहिल्या. मग ह्या संघटना विविध प्रश्न घेऊन उभ्या राहिल्या की ज्याच्यामध्ये महिला दक्षता समिती आहे, स्त्री संघर्ष समिती आहे, स्त्री उवाच, बलात्कार विरोधी मंच, नारी समता मंच, युवा संघर्ष वाहिनी, तलाक मुक्ती मोर्चा असेल, विमोचना, बाई जांचो साथ, वुमेन्स व्हॉइस, मैत्रीण, श्रमिक, विमेन्स लिबरेशन मुवमेंट, ज्योती संघ, चिपको आंदोलन समिती, मैत्रीण, समाजवादी महिला गट या आणि अशासारख्या अनेक संघटना या 1975 नंतर भारतामध्ये निर्माण झाल्या. 1975 हे महिला वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्याच वर्षी राष्ट्रीय महिला समितीची भारतामध्ये स्थापना करण्यात आली. या समितीच्या द्वारे महिलांविषयक योजनांच्या अंमलबजावणीवरती देखरेख करण्यासाठी या समितीची स्थापना झाली होती. मनुष्यबळ विकास मंत्रालयामध्ये एक स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आणि तो म्हणजे महिला व बालविकास. एवढंच नव्हे तर 1993 साली 73 आणि 74वे घटनादुरुस्ती मंजूर करून स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण देण्याचा निश्चय करण्यात आला. याद्वारे स्त्रियांचा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न झाला. ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषदा अशा स्थानिक संस्थांमध्ये महिलांना या घटनादुरुस्तीद्वारे 50% आरक्षण सुरू झालं आणि त्यामुळंच भारतीय राजकीय आणि सामाजिक क्रांती घडून आलेली आहे. म्हणजे भारतामध्ये स्त्री हक्क चळवळीविषयी अगदी पूर्वीपासून, अगदी राजा राममोहन रॉय यांच्या काळापासून, इंग्रजांच्या राजवटीपासून प्रयत्न सुरू झालेले दिसून येतील आपल्याला आणि त्यानंतर आज आपण पाहतो की विविध क्षेत्रामध्ये भारतात स्त्रिया या आपल्या कामगिरीचा ठसा उमटवत आहेत. तरी देखील एक गोष्ट इथे खेद वाटणारी आपल्याला दिसून येईल की आजही स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार थांबलेला नाही आहे. आजही निर्भयासारखी प्रकरणं समाजामध्ये निर्माण होत आहेत. हिंगणगावमधील एका मुलीवरती ॲसिड फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक लहान किशोरवयीन मुली बलात्कारासारख्या गंभीर प्रसंगांना सामोरे जात आहेत. हे सर्व पाहिलं असता आपल्याला असं दिसून येईल, जाणवू लागेल की आजची स्त्री ही खरंच सुरक्षित आहे का? कितीही स्त्री हक्क चळवळी निर्माण झाल्या, कितीही स्त्रीवादाच्या आपण गप्पा मारल्या तरी देखील ही परिस्थिती आपण बदलू शकत नाही. जोपर्यंत वैचारिक प्रबोधन निर्माण होत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणं शक्य नाही. यासाठी वैचारिक पातळीवरती प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे. पुरुषांची मानसिकता, स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदलणं खूप गरजेचं आहे आणि ज्यावेळेस हा दृष्टिकोन बदलेल, हा दृष्टिकोन समानतेचा असेल, स्त्रीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मित्रत्वाचा असेल, तरच समाजामध्ये स्त्री पुरुष समता खऱ्या अर्थाने प्रस्थापित होईल असं मला वाटतं. धन्यवाद.